तर हे आहे प्रणितीताई शिंदे यांचं घर. बघूया आपल्याशी गप्पा मारतात का. तर आज आपल्यासोबत आहेत सोलापूरच्या आमदार आणि लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. थँक्यू धन्यवाद. तर आता प्रचाराचा नारळ फुटला की नाही निवडणुकीचा? आता अजून तारीख ठरते, पण प्रचार सुरू झालाय सुरू. अच्छा, आमचं आधीच ठरलेलं. काय लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे? चांगला आता तरी, पण अजून इलेक्शनला वेळ आहे. 7 मेला आहे इलेक्शन. पण आता एकंदरीत लोकांमध्ये रोष दिसून येतोय जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात. शेतकऱ्यांचा पण खूप मोठ्या प्रमाणात रोष दिसून येतोय. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तर 6 महिन्या आधीच ठरवलंय की ह्यानं आता काढायचं. आणि 2 वेळेस एवढा मोठा विश्वासघात झाला ह्या भारत देशाच्या लोकांचा, म्हणून कुठेतरी मला असं वाटतं लोकांनी ठरवलंय आता. अच्छा, मुद्दे काय आहेत? प्रचाराचे मुद्दे काय आहेत? आम्ही प्रचाराचे मुद्दे फक्त आमचं काम आहे. आम्ही जी केलेली कामं, आमचा प्रामाणिकपणा जो आहे काम करण्याच्या मागचा, लोकशाही वाचवणं, संविधान वाचवणं. देशभरात महागाई वाढली, 15 लाख कोणाच्या खात्यात जमा झाले नाहीत. पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे ह्या ठिकाणी. 8-8 दिवसाआड पाणी येतं सोलापूर शहरात आणि दुष्काळ परिस्थिती आहे ग्रामीण भागात, मंगळवेढ्यात. तर हेच आमचे मुद्दे आहेत. विकासांच्या मुद्द्यावरच आम्ही इलेक्शन लढत आहोत आणि ती पातळी, इलेक्शनच्या कॅम्पेनची पातळी त्याच लेवलला असायला पाहिजे. पण मला असं वाटतं बीजेपी कडे काही मुद्दे राहिलेच नाही आहेत, म्हणून ते वेगवेगळ्या गोष्टी घेऊन, वैयक्तिकरित्या असतील, वेगवेगळ्या गोष्टी घेऊन त्या ठिकाणी लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण लोक आता खूप हुशार आहेत. मॅम, पण लास्ट 2 लोकसभा जर पाहिल्या आपण, तर शिंदे साहेबांचा पराभव झाला आणि सध्याच्या घडलं जर पाहिलं तर 5 आमदार भाजपचे आहेत. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये व्हॉट इज युअर प्लॅन? त्यावेळेस मोदी लाट होती, परिस्थिती वेगळी आणि विश्वासाने लोकांनी मतदान केलं. कारण का लोकांना वाटलं चला बदल होतो तर काहीतरी मिळेल. पण आता त्यांना कळून चुकलं की त्यांचा विश्वासघात झालाय, म्हणून तर परिस्थिती वेगळी आहे. 5 आमदार म्हणजे 2च आहेत भाजपचे, बाकी सगळे ईडीच्या भीतीने त्या ठिकाणी सपोर्ट केलेले आहेत. पण आमदार कुठेही असू देत, लोक कुठे आहेत ते मेन आहे. आता ही निवडणूक लोकांची निवडणूक आहे, पुढाऱ्यांची किंवा नेत्यांची निवडणूक राहिली नाहीये. आता आम्ही फिरत होतो सोलापुरात, लोकांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर लोकांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्मार्ट सिटी अंतर्गत. स्मार्ट सिटी होते याला विरोध नाहीये, तर मेन मुद्दा असा आहे की लोकांचा जो पाण्याचा प्रश्न आहे, परत विमानतळाचा प्रश्न आहे, तर हे प्रश्न कधी सुटणार नेमके? कारण स्मार्ट सिटी बनवून वाट सिटी लावली ऍक्च्युली, कारण इथे वायफाय वगैरे काही दिलं. पण जे ऍक्च्युली जो आमचा पूर्व भाग आहे, जिकडे झोपडपट्ट्या, तिथे त्यांनी स्मार्ट सिटी राबवलीच नाही. सोलापूरचे फक्त 3% शहरा, म्हणजे 3% शहरामध्येच त्या बाउंड्रीमध्ये स्मार्ट सिटी, जिथे ऑलरेडी काही प्रमाणात विकास आहे. स्मार्ट सिटीचे सगळे टेंडर्स पण गुजरात आणि तिथे दिले आणि अतिशय बोगस काम. तर ह्यामागे पण खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आणि पाण्याचं नियोजन महापालिकेत नाहीये. महापालिकेचं इलेक्शन 2 वर्ष अगोदर झालं पाहिजे होतं, पण कल त्यांच्या बाजूनी नव्हता, म्हणून अजूनही महापालिका इलेक्शन सोलापुरात, महाराष्ट्रात झाली नाही आहेत कोणत्याही ठिकाणी. आणि प्रशासक नेमल्यात आणि त्याच्यामुळे भोंगळ कारभार त्या महापालिकेत आहे. दुष्काळ असताना काँग्रेस पक्षाने 2 दिवसाआड पाणी दिलं, कारण का उजनीतून सक्शन पंप लावून आम्ही पाणी काढलं. पण इथे राजकीय इच्छाशक्ती नाहीये, प्रशासकीय इच्छाशक्ती नाहीये, कोणाचंही त्या ठिकाणी धाक नाहीये महापालिकेवर. आणि मग सगळं असंच चालू आहे. आणि म्हणून पाण्याची एवढा विषय निर्माण झाला. 8-8 दिवसाआड नियोजन केलं असतं तर 2-3 दिवसाआड पाणी देऊ शकले असते. आणि असं नाहीये की सोलापुरात अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवली आहे. सोलापुरात उशिरा पाऊस पडतो आणि सोलापुरात नेहमी उजनीचं पाणी नसतं, म्हणजे मायनसमध्ये जातं. पण नियोजन केलं तर तुम्ही देऊ शकता 3 दिवसाआड. पण राजकीय इच्छाशक्ती नाहीच आहे भाजपमध्ये. मॅम, तुम्ही मगाशी म्हणालात की प्रचार तुमचा सुरू आहे, पण तसं गुपचूप सुरू आहे असं वाटतं. स्ट्रॅटेजी काय आहे तुमची? ती हिडन स्ट्रॅटेजी आहे फॉर शुअर. नाही, असं काही नाही आहे. आमच्या सभा होत आहेत आणि काही ठिकाणी आम्ही गाठी भेटी घेतोय. नाही, गाठी भेटी ज्या आहेत, गाव भेटी वगैरे, त्याचं पब्लिसिटी होतच आहे. सो जसा प्रचार करायला पाहिजे तसा आम्ही प्रचार करतोय. म्हणजे आता आम्ही रिसेंटली बघितलं, तुम्ही एक पत्र जाहीर केलं आणि त्याच्यात थेट तुम्ही उमेदवाराचं स्वागतच केलं. म्हणजे हे काय आहे नेमकं? ते पत्रामध्ये ते स्वयंस्पष्ट पत्र होतं आणि मी त्यांना सांगितलेलं की आम्ही सुसंस्कृत
पद्धतीत हे इलेक्शन लढणार आहोत. कामावर आधारित लढायला पाहिजे. कोणतीही दुसरी गोष्ट लोकशाहीमध्ये इलेक्शनमध्ये नाही यायला पाहिजे. आणि तीच पद्धत आहे लोकशाहीमध्ये. संविधानिक पद्धतीने लोकशाही लढली पाहिजे. आणि भाजपचं कुठेतरी ते होताना दिसत नाहीये, कारण का त्यांनी कामच, त्यांच्याकडे मुद्देच नाही आहेत. आणि म्हणून माझा पत्र लिहिण्याचा हेतू तो होता. आणि अर्थात मी सोलापूरची लेक आहे त्याचा पण तिथे पण उल्लेख होता. आणि त्यांना पहिले प्रथम जो खासदार होता ते अकार्यक्षम ठरले म्हणून बदलावा लागला. आता तिसरा जो आहे तो बाहेरचाच येऊन सोलापूरकरांच्या लोकांवर थोपवला. पण आम्ही त्यांच्याशी बोललो तर ते म्हणतात मी बाहेरचा नाही, मी इथलाच आहे. राम सातपुते असं म्हणाले. ते सगळीकडे तसंच बोलतात, पण ते आहे ते बीडचे आहेत ऍक्च्युली, ते माळशिरसचे पण नाही आहेत. पण एनिवेज मला वैयक्तिक टीका मी करत नाही. इथे काम बोलतं. माझ्या मतदारसंघात 3दा मला लोकांनी कामावर निवडून दिलंय, कारण का मी राजकारणात ना माझे वडील धर्मजातपात करतात. आणि म्हणून इथे लोक कामाला महत्त्व देतात. आणि माझा संघर्ष नाही असं ते म्हणतात, तर ते लोकांचा अपमान आहे असं मला वाटतं. आणि साहेबांचा किती संघर्ष आहे ते पूर्ण सोलापूरकरांना माहिती आहे. ते कोणानी आम्हाला सांगायची गरज नाही आहे. आणि माझी आणि त्यांची लढाई आहे. मी उमेदवार आहे. साहेबांवर, माझ्या वडिलांवर जाण्याची गरज नाही आहे. भिडा तर माझ्याशी भिडा. आणि हीच म्हणजे त्यांची नीती आहे खरं तर भाजपची. खूप वैयक्तिकरित्या जाऊन ते टीका करतात, पण लोक आता त्यांना ओळखून चुकले. पण मग मॅडम, ह्या सध्याचं जे राजकारण चाललंय, हा सगळा गोंधळ पाहता काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत जे देशभरात होत आहे की सगळं ईडीच्या भीतीने लोक इथे तिथे पळतात. मुख्यमंत्र्यांना अरेस्ट होतोय रातोरात. ज्या कंपनीजवर ईडीची रेड केली जाते त्याच कंपनीने दुसऱ्या दिवशी भाजपला डोनेशन, असं बरंच काही ऑन रेकॉर्ड येत आहे. तर मला असं वाटतं कुठेतरी ही पूर्ण ही जी पातळी आहे ती घसरली आहे. आणि आता ही लढाई जी आहे ती लोकशाही वाचवण्याची, हुकुमशाही संपवण्याची आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे. आणि ही खूप सगळ्यांच्या आयुष्यातलं हे सर्वात महत्त्वाचं इलेक्शन ठरणार आहे. मेक ऑर ब्रेक इलेक्शन हे ठरणार. पण मे बी याचमुळे येणारी पिढी ही राजकारणापासून दूर जाईल का, येत नाही का, तुम्हाला काय वाटतं? थ्रेट फॅक्टर माझ्या मते नाही, निराशा आहेच हे जे चाललंय त्याच्यामुळे. पण उलट युवा पिढीने यायला पाहिजे, तरच हा सिनारिओ बदलू शकतो. तर मॅडम, आता तुम्हाला ही साईड कार आणि ही बुलेट बघून एकंदरीत अंदाज आला असेलच की आम्ही दोघं कोण आहोत. तर आम्ही दोघं आहोत जय वीरू. अगदी बरोबर ओळखले तुम्ही. तर पहिल्या तर आमचा मेन मोटिव्ह असाच आहे की आम्हाला लढवायची लोकसभेची निवडणूक. त्यासाठी आम्ही शोधतोय मतदारसंघ. तर आम्ही पुणे झालं, बारामती झालं, सातारा झालं, सांगली झालं, कोल्हापूर पण झालं, रत्नागिरी झालं, आता सोलापुरात आलो. आमचं नशीब आजमायला. तर मग काय, मग आम्ही जर उभं राहिलो तर आम्हाला पाठिंबा द्याल का तुम्ही? मला असं वाटतं चांगली कल्पना आहे तुमची की तुम्हाला उभं राहायचं आहे. नक्कीच तुम्ही उभं राहायला पाहिजे. पण सॉरी, सोलापूर इज टेकन. आम्हाला काहीतरी टिप्स द्या. इलेक्शन लढण्याचे मला असं वाटतं आपण कामावर इलेक्शन लढलं पाहिजे. काम हेच मेन आहे, लक्षात ठेवा. भरकटू नका इकडे तिकडे. कामाच्या आधारावर संविधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने इलेक्शन लढलं पाहिजे. आणि लोक 100% साथ देतात जेव्हा तुम्ही कामं करता. कृपया करून हात जोडून विनंती करते, आपल्या युवा पिढीला टिकवण्यासाठी, आपल्या सुंदर देशाला, आपल्या देशाचा अखंडपणा टिकवण्यासाठी कृपया कधीही वचन घ्या की इलेक्शनमध्ये आपण धर्म, जात, पात ह्या गोष्टी कधीच आणणार नाही. नाहीतर आपण एवढे पुरोगामी आपलं राज्य आहे, आपलं देश आहे, नाहीतर आपण 100 वर्ष मागे जाऊ. आणि तेच मला कुठेतरी होताना दिसतंय. मला खंत वाटते ह्या गोष्टीची की आपल्या लोकांनी, आपल्या वोटर्सनी नेहमी सर्वधर्म समभाव पकडून वोटिंग केलंय अनेक वर्षापासून, 50 वर्षापासून. आणि आज त्याच लोकांना कुठेतरी धर्म, जात, पात ह्या गोष्टींवर वोटिंग करण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय. ही आपल्या देशाला कुठेतरी कीड लागताना दिसते. आणि ही मुळापासून उपटून टाकायचं फक्त माझं नाही, तुमचं पण काम आहे. तर जय वीरू, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तुम्ही हा माझा संदेश सगळ्या तरुणांपर्यंत पोहोचवणार अशी मी आशा बाळगते तुमच्याकडून. उम्मीद पे दुनिया कायम आहे. नाही मॅम, पण तुम्ही खूप छान काम करता. तुम्ही खूप छान बोलताय. इट इज इन्स्पायरिंग. तुमच्या पुढे वाटचालीस आणि या लोकसभेसाठी तुम्हाला जय वीरूकडून खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आणि मला खूप छान वाटलं जय वीरूच्या या गाडीत बसून. आणि आय होप की तुम्हाला तुमची पसंती पण मिळाली असेल.
जुने जाणते वाटतंय. हा, आता सोलापुरात राम सातपुतेंना उमेदवारी दिली आहे, तर लोक म्हणतायत विरोधक उपरे 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 करतायत. टाइम होता शिंदेने म्हणत आता मी सोलापूरचा राहिलो नाही, सोलापूरचा राहिलो नाही. कोण म्हणाल तर? शिंदे साहेब. आता मी सोलापुरातून राहिलो नाही, मी सगळ्या देशाचा आहे. आता त्याची मुलगी म्हणते मी सोलापूरची कन्या. अरे वा, दोन्हीकडे तुम्ही बोलणार. अरे त्याला काय अर्थ आहे? बोला बोला असं बोला, माणसाला कळावं. येड्यात काढू नका, मतदार येड्यात काढू नका. भाजप सत्ता आला पण सर व्यवस्थितच व्हायला आहे. भाजपचं म्हणताय, पण लोक आता आम्ही मार्केटमध्ये फिरतो, लोक म्हणतात भाजपचे खासदार दिसले नाही. अहो दिसलं कामं, खासदारचे कामं खासदार वरच्या लेवल असे, इथं गल्लीबाज त्यांचे कामं नसतात. रेल्वेचं कामं केलं, हे काम काका ते म्हणतायत की आता सगळं 5 वर्षात जरी खासदार जरी हे असले तरी ते उपऱ्यांवरती बोलतायत. काय सोलापूरचे आतापर्यंत बनसोडे साहेब एकदा खासदार झाले 5 वर्ष भाजपचे, ते अजिबात त्यांनी काम केलं नाही. परत सिद्धेश्वर स्वामींना आम्ही परत आशन निवडून दिलं, ते काहीतरी काम करतील म्हणून. 2 वेळेला भारताच्या गृहमंत्र्यांना आम्ही शहा दिला आणि बीजेपीचे सीट निवडून आणले. बीजेपीने ह्याला स्थानिक उमेदवाराला उमेदवारी द्यायला पाहिजे होती, कारण सोलापूरचा विकास म्हटलं तर केंद्राच्या पातळीवर जो विकास असतो, रेल्वे म्हणा, विमानतळ, पाण्याचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात, हे अनेक प्रश्न सोलापूरमध्ये आहेत. पण मोदींनी नुसतं स्मार्ट सिटी जाहीर केली, पण स्मार्ट सिटीची कामं अशा त्यांच्या चेल्यांना दिली की त्यांनी सोलापूरचं पूर्ण खड्डे उकरून सगळ्या सोलापूरचं वाटोळं करून टाकलं. तुम्हाला दिसले का खासदार दिसले 5 वर्षात? 5 वर्षात खासदार दिसले नाही, अजिबात नाही. आम्हाला सुद्धा खासदार दिसले नाही. मी तर खासदारच्या ऑफिसला एवढं आत आहे, खासदारचं ऑफिस इथून 5 किलोमीटर शेळगीच्या आत मठात त्यांचं खासदारकीचं ऑफिस आहे. तिथं आम्ही 2 वेळा गेलो तरी ते खासदार भेटले नाही. पीएम फंडासाठी निधीसाठी आम्ही गेलतो, आरोग्याच्या योजनेसाठी पीएम फंड करण्यासाठी, तर 2दा गेल्यानंतर 3ऱ्यांदा खासदार भेटले. ही अवस्था आहे मागच्या खासदारांची, आणि आतापर्यंत काम झालं नाही. आमदार प्रणिती शिंदे जे येणार स्वतःच्या कामाच्या ताकदीवरच येणार. प्रणिती शिंदे येणार म्हणतायत. गेल्या 15 वर्षापासून शहर मध्यच्या विकासाचा जो आराखडा त्यांनी रचला आहे, त्याच्यावरून त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालेलं आहे. आणि विकासाच्या जोरावर ते खासदार होतील ही आमची अपेक्षा आहे, खात्री आहे. काका देणार का तुम्ही विकास? हा, विकास आम्ही देऊ शकतो. काय राम सातपुते यंग आहे, तरुण आहे, तडाप खासदारकीसाठी होऊ शकतात. 5 वर्षाचं ते बोलतात ना, काही झालं नाही. ते विमानतळ चिमणी पाडली, विमानतळाचं काही झालं नाही. खासदार का तुमच्या गल्लीबोळात येणार नाही. सोलापुरात 4 आमदार आहेत का ते पालकमंत्रीसाठी सक्षम नव्हते का? बाहेरचे पालकमंत्री सुजय विखे पाटील झाले, चंद्रकांत पाटील झाले, परत दिलीप वळसे पाटील झाले, जितेंद्र आव्हाड साहेब झाले. पण आमच्या सोलापूर जिल्ह्यात 11 आमदार आहेत, त्यांच्यातून आम्हाला पालकमंत्री द्यायचं होतं, का दिले? बाहेरून पालकमंत्री काय? पालकमंत्री होतेच की मग कोण होते? महागा विजय मोहिते महागा दिले होते. बाहेरून पालकमंत्री काय लागतो आपल्याला? 2019 पासून उमेदवार नाहीत का पालकमंत्रीसाठी? आता विजयकुमार देशमुख 3दा निवडून आले, सुभाष देशमुख तीनदा निवडून आले. पालकमंत्रीच्या लेवलचे नाहीत का ते? आम्ही सर्व सक्षमच नाही पालकमंत्री होण्यासाठी. खालून ते वरपर्यंत भाजपला निवडून दिलं. काँग्रेसने न घाबरता तिकीट डिक्लेअर जाहीर केलं, मग त्यानंतर ह्याने अभ्यास करून ह्याने सातपुते साहेबाला तिकीट दिला. म्हणजे तुम्हाला उमेदवार हुडकण्यासाठी पण ह्याला देऊ का त्याला देऊ, ह्याला देऊ का त्याला देऊ. अहो पण मुद्दा असा आहे की पालकमंत्री हा मुद्दाच नाहीये, मुद्दा आहे लोकसभेचा. लोकसभेचा मुद्दा घ्या. आम्ही लोकसभेमध्ये केंद्रात भाजपचं सरकार, राज्यात भाजपचं सरकार, महानगरपालिकेत भाजपचं सरकार, हे आम्ही तिन्ही का बरं एकदम निवडून दिले? तर आमच्या सोलापूरचा विकास होईल. काँग्रेसनी विकास केला नव्हता म्हणून आम्ही सगळ्यांनी एक गठ्ठा मतदान 1.5 लाखांनी ते स्वामींना निवडून आणलं, बनसोड्याला निवडून आणलं. पण सोलापूरचा विकास दोघांनाही केला नाही, त्यामुळे आम्ही भाजपवर रागात आहे, संताप आहे आमचा. जेव्हा खासदार होते तेव्हा एक पाईपलाईन तर आणली, महाराष्ट्राचे अर्थमंत्री असताना एक पाईपलाईन आणली 30 वर्षापूर्वी. यांनी 30 वर्षानंतर आता सत्तेत आले आणि दुसरी पाईपलाईन आणतो म्हणून यांनी गाजरच दाखवले. अजून सुद्धा दुसरी पाईपलाईन आली नाही. 40 वर्ष राज्य केले, काय केलं त्यांनी? जर त्यांनी 40 वर्ष राज्य चांगलं काम केलं असतं तर त्यांनी 2दा पडले असते का? खासदार 2दा पडलेत. अरे पण त्याला काय अर्थ आहे का? अरे तुम्ही चांगलं काम केलं पडले नसते ना, हे बोलायच्या गोष्टी झाल्या. चांगलं काम केलं पडला नसता तुम्ही. अहो आता यांचा जन्म 1952चा जन्म आहे ना. एक मिनिट यांचा 1952चा जन्म आहे.
52चा जन्म आहे म्हणजे 70 वर्षाचे ह्याने 70 वर्ष ह्यांनी बघितलेत काय केले आणि ह्यांनीच निवडून दिलेत. आता भाजप सारखं उलटी उडी मारलेत. आम्ही भाजप आहे, मोदी आहे, मोदी आहे. अहो 70 वर्ष तुम्हीच निवडून दिले. आम्ही ऐका एक मिनिट. आणि तुम्ही म्हणता काम झालं नाही ना. रेल्वे सिद्धेश्वर मिनी सिद्धेश्वर झाली, सिद्धेश्वर एक्सप्रेस झाली, रेल्वे आल्या इथं, रेल्वेचं मोठं जंक्शन आहे झालं, DRM ऑफिस आहे इथं, आणि पाण्याची पाईपलाईन झाली इथं. अजून काय पाहिजे? आधी ठरवा, तुम्ही केलं की तुम्ही केलं? अहो शिंदे साहेबांनी केले सगळं. शिंदे साहेबांनी केले. एकेरी वाहतूक होता इथं मुंबईला. आता या रोडला वारसदार कोण नव्हता. भाजपचा रोड व्यवस्थित आता खड्ड्याचा शहर होते. सोलापूर शहर खड्ड्याचा शहर म्हणत होते. आज एक सोन कुठं ते दाखव ना. 25 वर्ष झाले काँग्रेसने विकास केला, धरणाचा मोठा विकास केला. सोलापूर जिल्हा दुष्काळी होता. आज सगळे कॅनलमुळे करमाळा भाग होऊ दे, सांगोला भाग होऊ दे, भाग सगळं पाणीमय झालेलं आहे. काका तुम्ही आता काँग्रेसलाही बोलताय, भाजपलाही बोलताय, तिसरा ऑप्शन आहे का तुमच्याकडे? तिसरा ऑप्शन नाहीये म्हणून तर आता ह्या वेळेला हुटिकच करायचं ना. आम्ही आहोत ना तिसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन तुम्हाला देऊ मत, आम्ही तुम्हाला निवडून आणू. सोलापूरचे लोक पूर्वी शांत राहिले. आम्ही सगळं सोलापूर भडकलंय. त्यामुळे इलेक्शनचा निकाल काय लागल हे कुणीही सांगू शकत नाही. पण तुम्ही आईस्क्रीम खात राहा. राजाभाऊ सातपुते वाटते. हो राम सातपुते. प्रणिती शिंदे पण आहेत की उमेदवार? हो आहेत, पण आपण भाजपच. प्रणिती शिंदे. तुम्हाला असं वाटत नाही का की जिल्ह्यातला पाहिजे किंवा असं बाहेरचं चाललं, असं काय आहे का तुमचं? मला असं वाटतं जिल्ह्यातला असो किंवा बाहेरचा असो, म्हणजे त्यानं जनतेच्या हिताची जर कामे केली तर म्हणजे ते पण पुन्हा त्यांना देऊ शकतात ना. पण मला सांगा, आता तुम्ही सगळे तरुण आहात, उद्याचं भविष्य आहे. काम बघून मत देणार की पक्ष बघून मत देणार? काम बघून देणार. काम बघून. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.